नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता इंजिनिअरिंगचे कॅप राउंड सुरू होणार आहेत. त्याच्या आधी म्हणजे कॅप राउंडच्या आधी प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला भरावी लागते. तर प्रेफरन्स लिस्ट जेव्हा तुम्ही भरता त्यावेळी खूप मुलांना क्वेश्चन येतो की प्रेफरन्स लिस्ट भरल्यानंतर ती एडिट करता येते किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येतील का एकदा का सबमिट केल्यानंतर फॉर्म. तर याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच राऊंड सुरू होण्यापूर्वी प्रेफरन्स लिस्ट चेंज करता येते का? म्हणजेच काय की तुमचं जे कॅप राऊंड 1 असेल ते सुरू व्हायच्या आधी तुम्हाला जर काही एडिट करायचे असतील तर ते करता येतील का प्रेफरन्स लिस्टमध्ये तुमच्या? तर हो, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की प्रेफरन्स लिस्ट सबमिट केल्यानंतरही काही वेळा एडिट करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. पण ही जी संधी असते ही कशावर डिपेंड असते? तुमच्या एडिट विंडोवरती. तर तिथे एक एडिट विंडो असा ऑप्शन असतो. तो एडिट विंडो जर ओपन असेल तर तुम्हाला कॉलेजेस ॲड करता येतील, रिमूव्ह करता येतील आणि रिऑर्डर पण करता येतील. काही कॉलेज जर तुम्हाला वरती पाहिजे असेल किंवा खाली तर अरेंजमेंट पण तुम्हाला चेंज करता येईल. आणि हीच विंडो जर क्लोज झाली तर क्लोज झाल्यानंतर तुम्हाला त्या राऊंडसाठी कोणतेही बदल करता येणार नाहीत. तर अशा प्रकारे ही जी एडिट विंडो राहते तुमची याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तर तुम्हाला त्यामुळे प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती सबमिट केल्यानंतरही ऑफिशियल अपडेट नियमित चेक करावे लागतील. तर तुम्ही जर एखाद्या वेळेस लिस्ट जर तुम्ही भरली असेल प्रेफरन्स लिस्ट त्याच्यानंतर जर तुम्हाला चेक करायचं असेल किंवा चेंज करायचं असेल, एडिट करायचं असेल तुमची लिस्ट तर तुम्हाला तिथे जाऊन आधी तिथे अपडेट घ्यावं लागेल की एडिट विंडो ओपन आहे की क्लोज आहे. जर ओपन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकता आणि जर क्लोज असेल तर ती तुम्ही चेंज नाही करू शकत. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असा येतो की अलॉटमेंट झाल्यानंतर कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट झाल्यानंतर किंवा दुसऱ्या राऊंडचं पण अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला सीट भेटल्यानंतर प्रेफरन्स लिस्ट चेंज करता येते का किंवा एडिट करता येते का? तर अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही तिथे काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. की सगळ्यात पहिले राऊंड 1चं अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर त्या राऊंडसाठी प्रेफरन्स लिस्ट बदलता येत नाही. जेव्हा पण अलॉटमेंट झालं त्याच्यानंतर लिस्ट ही क्लोज होऊन जाते तर ती लिस्ट तुम्हाला चेंज करता येणार नाही आहे. त्यानंतर पुढचं जे कॅप राऊंड राहतं तुमचं त्यासाठी CET सेल काय करते परत एकदा कॅप राऊंड 2च्या आधी तुमची प्रेफरन्स लिस्ट जी असते ती विंडो ओपन करते. तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला लिस्ट अपडेट करता येईल तुमची. जी पण लिस्ट असेल त्याच्यामध्ये परत तुमचे जे कॉलेजेस असतात ते तुम्हाला टाकावे लागतात. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला ऑप्शन पण येतो जसं की बेटरमेंटसाठी जायचं आहे की फ्रीज करायचं आहे कॉलेज की स्लाईड करायचं आहे तर हे ऑप्शन पण तिथे तुमच्याकडे राहतात. तर तेव्हा पण तुम्हाला तिथे गरजेनुसार नवीन कॉलेजेस ॲड करता येतील, रिमूव्ह करता येतील किंवा प्रेफरन्स ऑर्डर जो आहे तुमचा त्याच्यात पण बदल तुम्ही करू शकता. तर हे झालं कॅप राऊंड 2च्या आधीचं. म्हणजेच अलॉटमेंट एकदा का सीट तुम्हाला भेटलं की तेव्हा तुम्ही कोणताही त्याच्यामध्ये बदल नाही करू शकत प्रेफरन्स लिस्टमध्ये. प्रत्येक नवीन राऊंडनंतर किंवा प्रत्येक नवीन राऊंड आधी प्रेफरन्स लिस्ट एकदा रिव्ह्यू करणं खूप महत्त्वाचं आहे. तर राऊंड होण्याच्या आधी काही दिवस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेज जे तुम्ही टाकलं आहे लिस्टमध्ये ते तुम्हाला एकदा बघायचं आहे की बरोबर आहे की नाही. जर नसेल तर तुम्हाला तिथे विंडोवरती जाऊन एडिट करायचा ऑप्शन असेल तर तिथून तुम्ही एडिट करू शकता. मागील राऊंडच्या अनुभवाखाली किंवा अनुभवावरून पुढील राऊंडसाठी तुम्ही चांगला डिसिजन घेता येतो. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता का नाही करू शकत हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 4 रूल्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की एडिट विंडो जी आहे ती ओपन असेल तर तुम्हाला प्रेफरन्स लिस्टमध्ये एडिट करता येतं. त्यानंतर क्लोज झाल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही बदल करता येत नाही. हे सगळं एडिट विंडोवरती असतं आणि हे CET सेलच्या तुम्हाला वेबसाईटवरती दिसेल. त्यानंतर राऊंड अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची जी लिस्ट असते प्रेफरन्स लिस्ट ती लॉक होते. तिथे तुम्ही कोणताही बदल नाही करू शकत. त्यानंतर पुढचं जे राऊंड राहतं त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी तिथे लिस्ट दिसेल किंवा एडिट करायचा ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये तुम्ही नवीन जे तुमचे कॅप राऊंड 2साठी ऑप्शन्स टाकत असतात ते तुम्हाला टाकता येतात. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काही तुम्हाला गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की ऑफिशियल शेड्यूलनुसार नवीन जे अपडेट असतील ते तुम्हाला चेक केले पाहिजे तुम्ही. त्यानंतर प्रेफरन्स लिस्ट शेवटच्या दिवशी भरायची नाही आहे. त्याच्या आधी 2-3 दिवसाआधी भरायची आहे. त्यानंतर व्हेरीफाय करायची बरोबर आणि मगच सबमिट करायची. तर सबमिट करण्यापूर्वी काय करायचं आहे प्रत्येक कॉलेज आणि ब्रांच तुम्ही नीट टाकली आहे का, नीट प्रेफरन्स दिलं आहे का, प्रायोरिटी बरोबर दिली का त्याच्यानुसार तुम्हाला ते एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती तिथे फिल करायची राहते. तर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. जे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असतील कॅप राऊंड त्यांचे चालू होणार आहेत आता. तर
आणि व्हिडिओ खाली तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर हेल्पफुल असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते पण सांगा की तुम्हाला व्हिडिओ चांगला आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर असेच मोर व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत असेल तर आपल्या चॅनलवरती इंजिनिअरिंगचं पण मी शिकवतो. तर पुण्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर आपलं चॅनल तुमच्यासाठी चांगलं आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.